जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण बघू शकता ज्यांनी आदिवासी विकास भरती विभाग भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी एक जाहीर सूचना आलेली आहे, जे की खूप महत्त्वाची आहे. आणि परिपत्रक निघालेले आहे कोणाकडून? आदिवासी विकास आयुक्तालय यांच्याकडून एक परिपत्रक निघालेले आहे. किती तारखेला? 2/1/2025 आजच्या तारखेला. तर हे त्याचं लेटर नंबर आहे. तर काय परिपत्रक निघालेलं आहे थोडक्यात आपण बघूया. तर बघा इथं दिलेलं आहे, आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे 611 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जे की 2 महिन्यात 5 तारखेला जी जाहिरात आली होती त्यात 17 वेगवेगळे पोस्ट होते आणि त्याच्यासाठी 611 पद होते मित्रांनो. त्याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण बघू त्यापैकी खालील 3 पदनामांची लेखी परीक्षा वार गुरुवार. जे 3 पद आहे मित्रांनो ते खाली दिलेले ते आपण बघूया. जे की 17 पदांपैकी 3 पदांची आता लेखी परीक्षा होणार आहे वार गुरुवार 16 जानेवारी 2025 रोजी मित्रांनो. येत्या 16 तारखेला ही परीक्षा होणार आहे गुरुवारच्या दिवशी. आणि 3 पदांसाठी ते 3 पदे कोणते आपण बघूया. तर पहिलं पद आहे लघु टंकलेखन 10 पद होते. निम्न श्रेणी लघुलेखन 14 पदं होते. उच्च श्रेणी लघुलेखन 3 पदं होते. तर अशी एकूण 27 पदांसाठी ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांची एक्झाम ही गुरुवारच्या दिवशी 16 तारखेला होणार आहे मित्रांनो. आणि खाली नेक्स्ट ज्यांची बाकी आहे त्यांची एक्झाम कधी होते थोडंसं आपण खाली बघू. उमेदवार ज्यांची प्रवेशपत्र, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतीत सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ ज्यांचे एक्झाम होणार आहे मित्रांनो हे 3 पोस्टसाठी या साईटवर त्यांनी जाऊन चेक करायचे. लिंक www.maharashtra.government.in यावर लवकर लिंक उपलब्ध करून दिली जाईल. तुम्ही चेक करत राहा मित्रांनो. आज किंवा उद्या ही लिंक याच्यावर येऊन जाईल आणि तुम्ही तुमचे हॉल तिकीट याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. सदर लिंक व त्यांचे प्रवेशपत्र, परीक्षेचे मार्गदर्शन सूचना डाउनलोड करावे. आणि ज्यांचे एक्झाम बाकी मित्रांनो ह्या जागांसाठी कमी फॉर्म आले असेल त्याच्यामुळं यांची पहिली एक्झाम होते. आणि ज्यांचे राहिलेली एक्झाम आहे ती लवकरात एक 7-8 दिवसात त्यांचे पण परिपत्रक येईल आणि तुम्ही अभ्यासाला लागा मित्रांनो. ज्यांची एक्झाम बाकी आहे आता याच्यानंतर 8-10 दिवसानंतर त्याची पण एक्झाम होऊ शकते. याच्या 2-4 दिवसानंतर त्याचं पण परिपत्रक येऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही स्टडी करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला टाईम भेटलेला आहे. आणि ह्या पोस्टसाठी ज्यांची असेल त्यांना 16 तारखेला एक्झाम आहे. ज्या उमेदवारांची वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांनी परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचार घेतले जाईल. त्यांची एक्झाम एकदाच होणार मित्रांनो. तर हे परिपत्रक आलेलं आहे. तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट भेटत राहील. थँक्यू.